हिंगोलीमध्ये जिल्ह्यात भाजपचा पूर्णच पराभव झालाय। एकाही नगर परिषदेवर भाजपची सत्ता आलेली नाहीये। मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या सभा होऊन देखील भाजपला अपयश आलंय। हिंगोलीत भाजपचा धोबी पछाड झालेला आहे। खरं तर हिंगोलीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सभा घेतलेली होती। वसमतमध्ये बावनकुळे यांनी स्वतः सभा घेतलेली होती। मंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासह 3 मंत्र्यांच्या हिंगोलीत सभा पार पडलेल्या होत्या। मात्र इतक्या नेत्यांच्या प्रचार सभा होऊन देखील भाजपला हिंगोलीमध्ये मात्र सपशेल पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी गजानन वाणी यांच्याकडून। गजानन, हिंगोलीत नेमकं असं काय घडलं की राज्यात नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीमध्ये मोठा भाऊ ठरलेला भाजप हिंगोलीमध्ये मात्र पराभव सहन करताना दिसतोय? नक्कीच आपण बघितलं असेल की हिंगोली जिल्ह्यात 3 नगर परिषदेचा काल निकाल हाती आलेला आहे आणि यामध्ये 2 जागावरती शिवसेनेने आपला झेंडा फडकवला आहे। हिंगोलीमध्ये शिवसेना आमदार संतोष बांगर आणि भाजप आमदार स्थापनाला लागली होती आणि त्यामुळे आता जे संतोष बांगर आहे त्यांचा करिश्मा या जिल्ह्यात चाललेला आहे। कळमनुरी आणि हिंगोलीमध्ये शिवसेनेने विजय मिळवलेला आहे, तर जे वसमत नगर परिषद आहे त्यामध्ये राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे। मात्र हिंगोली जिल्ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 भाजपच्या सभा झाल्या होत्या। यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो, चंद्रशेखर बावनकुळे, मेघना बोर्डीकर यांच्या सभा हिंगोली जिल्ह्यामध्ये झाल्या होत्या। मात्र या मोठ्या मंत्र्यांच्या सभा होऊन देखील हिंगोलीमध्ये जे आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये आता एकही भाजपला मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।